सुट्टी दिवशी बऱ्याचदा हॉटेलला जायची इच्छा होते, पण हॉटेलचं खाण्यापेक्षा घरीच आपण हॉटेल स्टाईल बेत करू शकतो. असाच काहीतरी माझा वीकेंड स्पेशल हॉटेल स्टाईल असा बेत आहे. त्यासाठी दाल मखनी आणि जीरा राईसचा आज मी इथे कोंबो केलेला आहे. सगळ्यात आधी रात्री मी हे काळे उडीद आणि थोडासा राजमा त्यामध्ये टाकून रात्रभर भिजवलेले आहेत. आता हे सगळं चांगलं चोळून घ्यायचं, म्हणजे त्याचं जे काळं पाणी असतं ते निघून जातं आणि हे पाणी काढून टाकायचं. आणि हे आपल्याला कुकरमध्ये घालायचं आहे. कुकरमध्ये शिजवून घ्यायचं. हे शिजायला वेळ लागतो याला, त्यामुळे हे शिजेल एवढं यामध्ये पाणी घालायचं आहे. यात आता आवडीनुसार खडे मसाले घालायचे आहेत. इथे मी दालचिनी घातली आहे, थोडेसे लवंग आणि एक मसाला वेलची घातली, तमालपत्र घालायचं आहे, मिरे घालायचे आहेत. आवडीनुसार तुम्ही सगळं घालू शकता खडे मसाले. चवीनुसार मीठ घातलं आणि याला आता झाकण लावायचं आणि याच्या 7 ते 8 शिट्ट्या मला तरी कराव्या लागलेल्या आहेत. तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता. बऱ्यापैकी ते चांगलं शिजलं गेलं पाहिजे. आता इथे मी जिरा राईससाठी कुकरला आधी भात शिजवून घेते आणि 1 वाटी बासमती तांदूळ घेतला, तो चांगला स्वच्छ धुवून घेतला, त्यातलं पाणी काढलं आणि परत आता यामध्ये पाणी घालायचं आहे. जिरा राईससाठी मोकळा तांदूळ हवा आहे, त्यामुळे 1 वाटीसाठी मी इथे 1.5 वाटीच पाणी घातलं आहे आणि थोडंसं मीठ घातलं. भात जास्ती गिजगा होता कामा नये, त्यामुळे पाणी कमी वापरलं आहे मी इथे. हा आधी एक कुकर मी ठेवला होता गॅसवरती, तो बाजूला ठेवते आणि इथे भाताचा कुकर लावून घेते, कारण भात आपल्याला थंड व्हायला पाहिजे नंतर जिरा राईस बनवण्यासाठी, त्यामुळे भात पटकन होणं गरजेचं आहे. इथे भाताच्या शिट्ट्या झाल्यात बघा. आता हा भात आहे ना, तो चांगला मोकळा होण्यासाठी तो आपल्याला एका प्लेटमध्ये मी इथे काढून घेते, कारण चांगला तो थंड झाला की नाही की चांगली त्याची शीतं मोकळी होतात, जास्त चिकट राहत नाहीत. त्यामुळे तो भात आधी मी पटकन बनवून घेतला, कारण तो मोकळा होण्यासाठी. अशा पद्धतीने एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि पसरवून ठेवायचा आणि त्याला थोडीशी हवा लागून द्यायची, म्हणजे त्याचा शीत आणि शीत वेगळा होतो. जरी इथे थोडा भात गिजगा झाला असेल तर तुम्ही तो असा ओपन ठेवा, म्हणजे तो चांगला मोकळा होतो. इथे दुसरा कुकर पण आता तयार झालाय, म्हणजे याच्या शिट्ट्या झाल्यात. वाफ गेल्यावर मी झाकण उघडलं. आता हे व्यवस्थित शिजलंय, अजून याला शिजवायचं नाही. पण आता इथे महत्त्वाची स्टेज आहे, ते म्हणजे अशा पद्धतीने हे घुसळून घ्यायचं आहे. म्हणजे काय, ते सगळं एकजीव झालं पाहिजे. जी दाल मखनी तयार होते ना, ती अशी एकजीव असते. त्यामुळे इथे हे आपल्याला गरम असताना असं घुसळून घ्यायचं आहे. आता कढईमध्ये फक्त 1 चमचा तेल घालते मी आणि बटर घालायचं आहे. बटर या भाजीमध्ये जास्ती वापरायचं आहे, पण डायरेक्ट बटर कढईमध्ये घातलं असतं तर ते करपतं लगेच, त्यामुळे थोडंसं तळाला आधी मी तेल घालून घेतलं. आता यामध्ये 2 बारीक कापून घेतलेले कांदे घालायचे आहेत. कांदा यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. कांद्याचा थोडासा रंग बदलला की त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे. याचा कच्चेपणा जाईपर्यंत यामध्ये परतून घ्यायची आहे. 2 चमचे लाल तिखट घालते मी इथे. अर्धा चमचा जिरेपूड, 1 चमचा धणेपूड आणि 1 चमचा गरम मसाला घातला. हे पण चांगलं परतून घ्यायचं आहे. याला तेल सुटेपर्यंत गॅस कमी ठेवायचा, म्हणजे हे करपणार नाही. मसाल्याला छान असं तेल सुटलं आहे. आता यामध्ये मिरचीचे तुकडे घालते. मी सुरुवातीला घालायचे विसरले, त्यामुळे आत्ता इथे घालते, किंवा तेलामध्ये तुम्ही कांदा घातला तेव्हा घालू शकता. 2 टोमॅटोची प्युरी मी इथे घातलेली आहे. लाल लाल छान पिकलेले टोमॅटो घ्यायचे, म्हणजे याला रंग छान येतो. याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. मसाला व्यवस्थित असा मी इथे बघा भाजून घेतला आहे. छान याला तेल सुटलं आहे. आता यामध्ये शिजलेले हे उडीद घालायचे आहेत, पाणी घालायचं आहे, बऱ्यापैकी पाणी इथे घालायचं आहे, कारण अजून 15-20 मिनिटे हे आपल्याला शिजवायचं आहे. चवीनुसार मीठ घातलं आणि सगळं मिक्स करून घेतलं. मीठ जपून घालायचं. हे शिजताना पण आपण कुकरमध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे थोडंसं मीठ घातलं आहे, कारण यामध्ये आपण पाणी वाढवलं आहे ना, त्यामुळे. 15 ते 20 मिनिटे आता हे आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. इथे बघा मी शिजवून घेतले आणि छान कसं एकसंध एकजीव झाले. दाल मखनीमध्ये हे खूप महत्त्वाचं आहे, सगळं मिळून येणं. आता शेवटी यामध्ये कसुरी मेथी घालायची आहे, भाजून थोडीशी मी हातावरती क्रश करून ती घालते. फ्रेश क्रीम यामध्ये घालते मी. माझ्याकडे घरची मलाई नव्हती म्हणून मी बाहेरची वापरली. घरची मलाई थोडीशी फेटून तुम्ही ती यामध्ये वापरू शकता. थोडंसं बटर घातलं, कोथिंबीर घातली. बटर यामध्ये बऱ्यापैकी इथे वापरायचं आहे. मस्त जबरदस्त आणि हॉटेल स्टाईल अशी ही दाल मखनी तयार आहे. जिरा राईस बनवते. कढईमध्ये थोडंसं तेल आणि बटर घातलं, जिरे घातले. जिरे छान फुलले गेले की हवं तर तुम्ही यामध्ये मिरची घालू शकता. मी इथे वापरली नाही आहे, माझ्याकडून विसरली. मिरची अशी स्लिट करून तुम्ही यामध्ये घाला, छान चव लागते.
आता यामध्ये जो आपण मोकळा होण्यासाठी, थंड होण्यासाठी जो भात ठेवला होता बाजूला, तो चांगला गार झाला आहे. आता यामध्ये घालायचा आणि परतून घ्यायचं. भात शिजताना मीठ घातलं होतं, त्यामुळे आत्ता मी इथे घालत नाही आहे. चव बघून घालू शकता. परतून घेतलं, शेवटी कोथिंबीर घातली. हॉटेल स्टाईल आजचा हा कोंबो तयार झाला आहे, दाल मखनी आणि जिरा राईस. कसा वाटला माझा आजचा हा बेत कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.